नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं फेवरेट चॅनल लॉरेल्स इडामध्ये. आज आपण बघणार आहोत क्लास 9 कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट लेक्चर नंबर 7. जर 6 बघितलं नसेल तर बघून घ्या. ठिकाणी काय बटन आहे तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, तर कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मिथेनबद्दल चर्चा करणार आहोत. तर आता आपण मिथेनबद्दल चर्चा करणार आहोत, एकदम डीपमध्ये बघणार आहोत. तर बघा, मिथेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला असतो CH4 आणि मिथेनचा मोलिक्युलर मास असतो 16. ओके, मिथेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला असतो CH4 आणि मास असतो 16. बरोबर. तर हा मिथेन गॅस जो आहे कुठकुठे असतो बघा, याचा जे हे असतो. ओके, सो मिथेन. ओके, हा CH4 म्हणजे काय बघा, तर मी याच्या अगोदर देखील सांगितलं होतं तुम्हाला काय असतो, हायड्रोकार्बन. ओके, तर हायड्रोकार्बन असतं, त्याचं स्ट्रक्चर जे आहे स्ट्रक्चर ते काय अशा पद्धतीने असतं. ओके, अशा पद्धतीने काही स्ट्रक्चर असते त्याचं. ओके, स्ट्रक्चर काही असं असतं आणि त्याची व्हॅलन्सी जी आहे ते व्हॅलन्सी असते, व्हॅलन्सी जी असते त्याची, तर ती व्हॅलन्सी तर ती असते 4. ओके, याची व्हॅलन्सी असते 4. आणि ओके, सो ऑकरन्स. आता या ऑकरन्स काय आहे बघा. तर बघा, ऑकरन्स बघूयात आपण आता. ऑकरन्स काय असतो बघा. ऑकरन्स जो आहे तर तो ऑकरन्स जो आहे तर तो मिथेन हा नॅचरली गॅस 87% हा याच्यात प्रेझेंट असतो, नॅचरली प्रेझेंट असतो. आणि हा मग येतो कुठून हा गॅस बघा, तर जे ॲनिमलचे जे डेड म्हणजे ऑर्गॅनिझम जे असतात तर ते डेड ऑर्गॅनिझम, डेड बॉडी त्यांच्यापासून येतो. जे बघा तुम्ही गटार वगैरे बघितले असेल, गटार. सो त्या ठिकाणी बघू शकता असं बेकार वास येतो, घाण वास येतो, तो म्हणजेच मिथेन असतो. बरोबर. ते काय करतात, त्यांच्यात एक ते जे ऑर्गॅनिझम असतात ते ऑर्गॅनिझम विदाऊट ऑक्सिजन जगतात. त्यांच्यामध्ये एक ॲरोबिक बॅक्टेरिया असतो, ॲरोबिक ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतो. सो तो ते घेतात आणि गॅस रिलीज करतात, तो म्हणजे मिथेन असतो. त्याच्यामुळे असा वास येतो. ओके, तर हे जे आहे तर ते म्हणजे मिथेन जो आहे तो जे बायोगॅस असतो, जो बायोगॅस असतो त्यात देखील प्रेझेंट असतो. बायोगॅस कसं असतो बघा, जे म्हणजे जे हे असतं ना वेस्ट, तर ते त्यातून बनलेलं असतो. जसं की म्हणजे व्हेजिटेबल आणि डिकम्पोजेबल पार्ट असतो, सो त्याच्यापासून बनलेलं असतं. किंवा ते हे असतात बघा, एक जे जे गावाकडचे असतील त्यांना माहीत असेल, वेळेचे जनावरांचे जे हे शेण असतं, शेणापासून देखील बायोगॅस बनवला जातो. त्याचं स्ट्रक्चर आहे पुढे आपल्याला बायोगॅसचं बघू शकता. पुढं सांगतो की बघा, हां ही बघा बायोगॅस प्लांट देखील आहे. आपल्याला कशा पद्धतीने असतो ते देखील आपल्याला पुढे बघायचं. हे जे आहे कॉईल मेन्स म्हणजे जे खाणी असतात कोळशाच्या खाणी, तिथे देखील हा मिथेन गॅस प्रेझेंट असतो. जे कोळशाच्या खाणीमध्ये असतात त्यांना माहीत असेल हे कशा पद्धतीने नसते ते. ओके, हे जे मिथेन आहे तर ते मिथेन कॉईल मेन्समध्ये देखील प्रेझेंट असतो, कोळशाच्या खाणीमध्ये देखील प्रेझेंट असतो. त्यानंतर मिथेन जो आहे तो जे मार्शल प्लेस असतात, म्हणजे जे दलदल असते अशा पद्धतीने दलदल जिथे म्हणजे हे असतं बघा, तिथे पाणी जास्त असतं. ओके, सो आणि माती कमी असते, तिथे जे आहे जमीन बघा अशी धसती खाली. ओके, जमीन खाली धसती, तिथे देखील हा मिथेन गॅस प्रेझेंट असतो. त्यानंतर इथेच एक प्लांट असतो बघा, इथेच एक प्लांट म्हणजे एक्झिस्ट करतो. तर तिथे न्यूमॅटोफोर्स म्हणून एक प्लांट असतो. तो प्लांट काय असतो तर म्हणजे तो न्यूमॅटोफोर्स म्हणून एक हे असतो. सो तुम्ही म्हणून बघितलं असेल की तर त्याचं कसं असतं की असं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जी गटार असते तर तिथे हे केलेलं असतं की आपण माचीच्या गाड्या वगैरे हे करू शकत नाही, जाळू शकत नाहीत, कारण का तिथे काय असतो, मिथेन गॅस हा प्रेझेंट असतो. ओके, त्यामुळे म्हणजे तिथे काय होतं की जाळ वगैरे काही लागू शकतो, त्यामुळे मी तिथे अवॉइड असतो माचीच्या गाड्या वगैरे हे करणं, जाळणं. ओके, तर हे जे न्यूमॅटोफोर्स असतं त्याला मॅन ग्रुप देखील म्हणतात. कारण का बघा, ते कसे असतात, निम्मे त्याचे जे हे असतात तर ते अशा पद्धतीनं जमिनीत असतात आणि निम्मे वर असतात. तर ते जे स्टेम असतं तर ते जमिनीत असतं निम्मं, आणि निम्मं खाली असतं. का, कारण जे ऑक्सिजन आहे तर ते ऑक्सिजन घेण्यासाठी ते निम्मं जमिनीत असतं आणि निम्मं हे असतं. ओके, तर बघा काही न्यूमॅटोफोर्स जे असतात
तर ते काही अशा पद्धतीनं प्रेझेंट असतात. हे बघू शकता, हे जे दिसतंय हे आहे ते न्यूमॅटोफोर्स. बघू शकता हे जे आहे म्हणजे याचे निम्मे असे दलदल आहे. ओके, अशा पद्धतीने दलदल असते, माती इथे धसते. ओके, तर की जे आहे इथे काही अशा पद्धतीनं प्रेझेंट असतं. ओके ओके, सो बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं काही आहे या ठिकाणी. ओके, इथेही बघू शकता, इथे या इमेजमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल. हे बघू शकता काही अशा पद्धतीनं हे जे आहे काही अशा पद्धतीने दिसतं. ते जे आहे निम्मे त्याचे जे काही असते तर ते वर असते आणि काही जमिनीत असते, ते याच्यासाठी असतात. ओके, आणि हे फक्त तुम्हाला दलदलीच्या त्या ठिकाणातच दिसेल. ओके, बघा अशा या ठिकाणी मिथेन गॅस जास्त प्रेझेंट असतो. त्यामुळं इथे मिथेन गॅस प्रेझेंट असल्यामुळे इथे जो हे आहे माचीस वगैरे अशा जे काही हे आहे ज्याच्यापासून जाळ लागतो आगीचा, तर ते या ठिकाणी अवॉइड केलं जातं. कारण का इथे मिथेन गॅस प्रेझेंट आहे आणि जिथे मिथेन गॅस प्रेझेंट असतो तिथे जाळ लागण्याची जास्त शक्यता असते. ओके, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी म्हणजे जिथे दलदल आहे तिथे माचीस वगैरे काही येत नाही, कारण जाळ लागू शकतो, कारण इथे याच्यात मिथेन गॅस प्रेझेंट असतो. यामुळे इथे जे आहे तर ते यामुळे इथे माचीची गाडी वगैरे काय म्हणजे हे नेऊ शकत नाही, पण जाऊ शकत नाही. केलं तर इथे बुम जाळ लागतो. ओके, तर हे जे आहे तर हे गॅस जो आहे तर तो आपण लॅबमध्ये बनवू शकतो. कसं, हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड हे जे गॅस आहे तर ते 300 डिग्री सेल्सिअसला हीट दिल्यानंतर निकेलच्या याच्यात तर हे जे निकेल तर ते जे आहे तर मिथेन गॅस जो आहे फॉर्म होतो किंवा निकेल गॅस तयार होतं. ओके, तर हे जे हे आहे तर बघा हे फॅक्टरायझेशनचे डिस्टिलेशन हे आहे गॅस तो नॅचरल गॅस किल प्युअर फॉर्ममध्ये. मिथेन जो आहे नॅचरल गॅस प्युअर फॉर्ममध्ये असतो. तर बघा आता आपण याच्या फिजिकल प्रॉपर्टी बघूयात काय काय असते ते. ओके, तर चला फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मिथेन, मिथेनच्या फिजिकल प्रॉपर्टी काय काय असतात ते आपण बघूयात. ओके, तर बघा हा जो आहे मिथेन जो आहे मिथेनचा बॉइलिंग पॉईंट आहे तो -182.5 डिग्री सेल्सिअस आहे. बघा मायनस आहे एवढा आहे, -180°C.5 म्हणजे हा खूप याचा बॉइलिंग पॉईंट खूप याला बॉईल होतो येतो. मेल्टिंग पॉईंट आहे -161.5 डिग्री सेल्सिअस. ओके, -161.5 डिग्री सेल्सिअस एवढा बॉइलिंग पॉईंट असतो. आणि मिथेन जो आहे तो कलरलेस असतो. आणि याची बघा आता मिथेनची जी डेन्सिटी असते डेन्सिटी जी असते लिक्विड मिथेनची तर ती वॉटरच्या तुलनेत लेस असते. कशी असते, कमी असते. ओके, वॉटरची कशी असते, हाय असते. आणि मिथेन जे आहे तर ते रूम टेम्परेचरला तो गॅसियस फॉर्ममध्ये येतो. मिथेन रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेटमध्ये येतो. ओके, त्यानंतर हे जे मिथेन आहे मिथेन ते स्प्रिंग सॉल्युबल वॉटर असतं. ओके, जे स्पिरिंग सॉल्युबल इन वॉटर आहे. ओके, मिथेन. तर त्यानंतर हे मिथेन जे आहे तर ते हाईल सॉल्युबल हे होतं, हाईल सॉल्युबल इन ओरिजिनल सॉल्वेंटमध्ये जे आहे तर ते हे होतं सॉल्युएंट. ओके, कसं होतं सॉल्वेंट तर बघा याचं एक एक्झाम्पल बघूयात आपण, जसं की गॅसोलाईन. ओके, त्यानंतर इथर आणि अल्कोहोल अशा पद्धतीनं. ओके, अल्कोहोल माहिती ना तुम्हाला त्या बघा तो जो मिथेन जो असतो तो रूम टेम्परेचरला कसा असतो, बघा मिथेन हा रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेटमध्ये असतं. ओके, आता केमिकल प्रॉपर्टी बघूया त्याच्या. केमिकल प्रॉपर्टी ऑफ मिथेन, केमिकल प्रॉपर्टी ऑफ मिथेन. ही केमिकल प्रॉपर्टी त्याचे युजेस काय काय असतं त्याचं लफडा वगैरे हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे IMP आहे आणि ते पेपरला येतं. ओके, सो बघूयात मिथेनची केमिकल प्रॉपर्टी. बघा मिथेन इज फेम्बल. तर काय असो मिथेन हा एक खूप जास्त ज्वलनशील पदार्थ असतो. आणि त्यावेळेस जो तो ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आला की तो काय होतो, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आल्यावर तो एक रिॲक्शन करतो. ओके, CH4 + CO2. CH4 जो आहे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आल्यावर
एक ब्ल्यू फ्लेमेबल बनवतो. ओके, ब्ल्यू फ्लेमेबल बनवतो आणि तो काय होतो, हे होतो. आता ते जे आहे ते रिॲक्ट करतो. रिॲक्ट कसं करतो, 213 KCl हे मोल एवढा हे करतो, हिट आउट होतो. ओके, आणि मिथेन जो आहे तो बर्न्स होतो कम्प्लिटली, तो जळून जातो. तर काही रिॲक्शन जे आहे अशा पद्धतीनं होऊन जाते. ओके, तर फ्लेमेबल होतो. त्याची हे रिॲक्शन बघू शकता काही अशा पद्धतीनं आहे. बघा हे फ्लेमेबल तुम्हाला हे समजलं नसेल. फ्लेमेबल कशा पद्धतीनं असतं बघा, की निळ्या कलरचा धूर असतो. बघू शकता काही अशा पद्धतीनं असतं. ओके, निळ्या कलरचा धूर हे अशा पद्धतीनं हा निळ्या कलरचा धूर असतो. ओके, असा पद्धतीनं असतो. बघा हा जो आहे खूप फास्ट जळतो. ओके, कम्प्लिटली ब्लन्स. कम्प्लिटली ब्लन्स काय होतो, तो बर्न कम्प्लिटली बर्न म्हणजे पूर्ण तो जळून जातो, खाक होतो. ओके, तर पूर्ण हे होऊन जातो, क्विकली बर्न होतो तो. ओके, आता आपण याची रिॲक्शन बघूया. आता बघा याची रिॲक्शन आपण बघूयात आता. ओके, तर बघा हे जे आहे या ठिकाणी मिथेन जो आहे, कुठे गेलं, हां एक मिनिट. या ठिकाणी मिथेन जो आहे, मिथेन हा CH4 मिथेन, हा मिथेन काय करतो, मिथेन CO2 सोबत रिॲक्ट केल्यानंतर हा काय करतो, कार्बन डायऑक्साईड पण देतो आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर पण देतो आणि हीट पण देतो. थोडीशी आपल्याला हीट पण देतो तो. ओके, बघा या ठिकाणी काय होतं की ही जे याची क्लोरिनेशन बघूयात. मिथेन जो आहे, क्लोरिनेशन म्हणजे काय, मिथेनसोबत तो हे होतो. ओके, मिथेनसोबत रिॲक्शन करतो, त्यामुळे तो क्लोरिनेशन होतं. ओके, तर बघा या ठिकाणी काय होतं की हे जे मिथेनचं जे आहे या ठिकाणी मिथेन आणि हे Cl ज्यावेळेस रिॲक्ट करतात त्यावेळेस मिथाईल क्लोराईड बनतं आणि HCl बनतं. ओके, तर आता मिथाईल काय म्हणतात, कारण का तो मिथेनसोबत रिॲक्ट झाला आहे. ओके, मिथेनसोबत रिॲक्ट झाला म्हणून तो काय झाला, मिथाईल. ओके, मिथाईल क्लोराईड झाला. ओके, मिथाईल क्लोराईड हा झाला. ओके, तर मिथाईल क्लोराईड हा झाला. ओके, तर अशा पद्धतीने ही त्याची काही रिॲक्शन आहे. ओके, येथून अशा पद्धतीने हिलाईट झाली आणि हे मिथाईल क्लोराईड अशा पद्धतीनं काही झालं. ओके, त्यानंतर याचे युजेस बघूयात आपण. युजेस कुठं कुठं होतात मिथेनचे युजेस. बघा मिथेनचे युजेस जे आहेत, तर मिथेन यूज फ्रॉम जे आहे नॅचरल गॅस म्हणून याचा यूज केला जातो. ओके, मिथेनचा नॅचरल गॅस म्हणून यूज केला जातो. त्यानंतर इंडस्ट्रीयल जे आहेत, इंडस्ट्रीयल सर्च जसं की इंडस्ट्रीयलमध्ये देखील याचा यूज केला जातो. इंडस्ट्रीयलमध्ये जसं की मिल्स, पेपर या ठिकाणी यूज केला जातो याचा. त्यानंतर जे पेपर मिल्स आहे त्या ठिकाणी यूज केला जातो. त्यानंतर फूड पॉयझिंगमध्ये देखील फूड पॉयझिंग इंडस्ट्रीमध्ये फूड पॉयझिंग इंडस्ट्री असतात तेथे देखील त्याचा यूज केला जातो. त्यानंतर पेट्रोल प्युरिफाय करण्यासाठी देखील त्याचा यूज केला जातो. त्यानंतर याचं जे आहे जे बिग आणि स्मॉलेस्ट हायड्रोजन असतात त्याचे प्रॉपर्टी आहेत CO2. ओके, त्याची प्रॉपर्टी आहे CO2 आणि त्याला कंबिशन करण्यासाठी देखील मिथेनचा हे केला जातो. मिथेनचे जे काही स्मॉल आणि ट्रान्सपरंट हे आहेत तर त्या ठिकाणी देखील त्याचा डोमेस्टिक फ्यूल म्हणून यूज केला जातो. त्यानंतर मिथेनचा यूज जे आहे तर ते प्रोडक्शन केला जातो. प्रोडक्शन जे ओरिजिनल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्याचे जसे की इथेनॉल, मिथेन, क्लोराईड, मिथालाईन, क्लोरीन आणि त्यानंतर ॲक्सिटिलाईन, तर या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. ओके, तर पेपर वगैरे या ठिकाणी जे पॉयझनिंग जे फूड म्हणजे जे खाद्यपदार्थाची इंडस्ट्री वगैरे असते तर त्या ठिकाणी वगैरे सर्व या ठिकाणी याचा यूज केला जातो. ओके, तर याच्या आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या, केमिकल प्रॉपर्टी बघितल्या, त्याचे युजेस बघितले. ओके, तर चला एकदा हे रिवाईज करून घेऊयात आपण काय काय हे बघितले. बघा फिजिकल प्रॉपर्टी बघितली आपण की कशा पद्धतीनं तो एवढ्या पॉईंटवर तो जो आहे 182.5 एवढ्या डिग्री सेल्सिअसला तो मेल्ट होतो. त्यानंतर बॉईल जो आहे मायनस 165ला मेल्ट होतो. त्यानंतर मिथेन जो आहे तो कलरलेस असतो. त्यानंतर त्याची जी डेन्सिटी आहे लिक्विड फॉर्ममध्ये वॉटरपेक्षा कमी असते, लेस असते. त्यानंतर तो जो आहे रूम टेम्परेचरमध्ये तो गॅसियस फॉर्ममध्ये असतो. त्यानंतर त्याची केमिकल प्रॉपर्टी बघितली आपण. केमिकल प्रॉपर्टी कशा पद्धतीनं असते, केमिकल प्रॉपर्टी जे आहे ते आपण बघितलं की
मिथेनला ऑक्सिजनसोबत रिॲक्ट केल्यानंतर तो ब्ल्यू फ्लोम करतो तयार. ओके, ब्ल्यू फ्लोम तयार करतो. ब्ल्यू फ्लोम म्हणजे काय असतं ते ही आपण बघितलं काय अशा पद्धतीनं असतं ते. ओके, जे जाळावरच्या धुरासारखं असतं ते. त्यानंतर आपण ह्याची रिॲक्शन बघितली की हे जे आहे म्हणजे CH4ला जे मिथेनला ज्यावेळेस आपण ह्याच्यासोबत रिॲक्ट करतो. ओके, 2O2 सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. त्यानंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर मिळतं आणि हीट देखील मिळते, थोड्या प्रमाणात हीट देखील मिळते. त्यानंतर हे देखील बघितलं आपण कशा पद्धतीने जे आहे मिथेल क्लोराईड गॅस जो आहे तर अदर टेम्परेचरमध्ये कशा पद्धतीने होतं. त्यानंतर या अल्ट्राच्या लाईट कशा पद्धतीने हे होते ते देखील बघितलं आपण. त्यानंतर मिथेनचे युजेस बघितले आपण की मिथेनचे युजेस कुठे कुठे असतात. तर जे नॅचरल गॅस असतो ते याचा मिथेनचा यूज होतो. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये होतो, जे फ्रेम मिल्स आहे तिथे यूज होतो. पेपरमध्ये होतं, फूड पॉयझनिंग इंडस्ट्रीमध्ये होतो, पेट्रोलला प्युरिफाय करण्यासाठी होतो. त्यानंतर जे काही हायड्रोजनचे जे काही कंबशन आहे ते त्या ठिकाणी होतो. त्यानंतर मिथेनचे युजेस आहे प्रोडक्शन ओरिजिनल कंपाऊंडचे आहे. तर जसं की इथेनॉल, मिथेनॉल, क्लोराईड वगैरे त्या ठिकाणी देखील त्याचा यूज केला जातो. ओके, ते आपण हे बघितलं एवढ्या याच्यात. तर आपण नेक्स्ट याच्यामध्ये बायो प्लॅन्ट बघूयात. ओके, आणि नंतर चॅप्टर एंड होईल. ओके, बायो प्लॅन्ट ग्लास आणि याची प्रोसेस बघूयात. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ खूपच खास होईल. ओके, तर मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.